जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की पोर्श कारने एका कपलला, एका युगलाला, एका तरुण तरुणीला जे पल्सरवर बसलेले होते त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्या दुचाकीच्या धडकीमध्ये कल्याणी नगरमध्ये पुण्यात अपघात झाला. त्या अपघातात ते दोन्हीही तरुण मारले गेली. पोर्श चालवणारा जो मुलगा होता तो विशाल अग्रवाल या बिल्डरचा मुलगा होता आणि त्याचं नाव वेदांत अग्रवाल होतं. त्याला 15 तासाच्या आत जामीन मंजूर झाला. जामिनाच्या अटी त्याने निबंध लिहावा, फलक रंगवावे, ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करावं, पोलिसांसोबत वाहतुकीचं नियोजन करावं वगैरे वगैरे अशा अटींवर 4 अटी घालून त्याला जामीन मंजूर झाला. हा सगळा घटनाक्रम बहुतांश सगळ्यांना माहिती आहे आणि या प्रकारावर बहुतांश बऱ्याच लोकांनी किंवा खूप साऱ्या लोकांनी आगपाखड केली. पोलिसांची यामधली असलेली भूमिका जे की खूप सामान्य आहे. म्हणजे एक कमेंट वाचली मी ह्या प्रकरणावर की तो मुलगा 15 तासाच्या आत सुटला नसता तर माझा पैशांवरून विश्वास उडाला असता. पैशामध्ये इतकी ताकद आहे, खरोखर तो जर इतक्या लवकर सुटला नसता की तर मग भारतात पैसा असून फायदा काय, अशी गोष्ट झाली असती. आणि जे की सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण जगाला माहिती आहे की भारतात जेसिका लाल प्रकरण म्हणू नका, सलमान खान प्रकरण म्हणू नका, आजपर्यंत असे कित्येक प्रकरणं घडलेली आहेत की ज्यामध्ये आपल्या फुटपाथवर गाडी चढवणे असो किंवा एखाद्या मुलीच्या डोक्यात गोळी झाडणे असो, ह्या खूप सामान्य गोष्टी होऊन बसतात जेव्हा असे गुन्हे करणाऱ्यांकडे पैसा असतो. हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे प्रकार आपल्या भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. समाजात एक चुकीचा संदेश जातोय. तो संदेश असा आहे की तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही काहीही करायला मोकळे आहात. या श्रीमंतांच्या ह्या नवाबजाद्यांना, ह्या स्पॉइल्ड ब्रॅट्स जे आहेत यांना लगाम कोण कसणार? यांचं हे वागणं थांबणार आहे की नाही? यांच्या अशा बेफिकीर वागण्याने अजून किती निष्पापांचे बळी जातील? सोबतच आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे की ज्याकडे मला सर्वांचं लक्ष केंद्रित करायचं आहे. सगळेजण त्या पोर्शेबद्दल बोलत आहेत, त्या मुलाबद्दल बोलत आहेत, त्याच्या पैशाबद्दल बोलत आहेत, त्याच्या बिल्डर बापाबद्दल बोलत आहेत आणि वारंवार जे मारले गेलेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो त्यांना इनोसंट, निरपराध, निष्पाप म्हणून संबोधत आहेत. पण ह्या गोष्टीबद्दल कोणीच बोलत नाही. योगायोगानं ज्या रात्री हा अपघात झाला त्या रात्री मी चाफळवरून शिवसमर्थ भेटीचा कार्यक्रम आटोपून परत येत होतो आणि मला पुण्यात एकाला ड्रॉप करायचं होतं म्हणून मी विमाननगरला होतो आणि मी तिथून निघालो असेल आणि त्याच्यानंतर हा अपघात झाला. काही वेळानंतर मी त्या स्पॉटवरच जवळपास असेल तेव्हा मी माझे मित्र जे गाडी चालवत होते त्यांना एक गोष्ट विचारली. म्हणजे एक वाक्य बोललो मी त्यांच्याशी की मला त्या रस्त्यावर बरेचसे तरुण तरुणी फिरताना दिसले. रात्री 1:30-1:45च्या दरम्यान बरेचसे तरुण तरुणी हे गाडीवर फिरत असताना मी माझ्या मित्रांना म्हटलं की बाबा हे कुठलं फ्रीडम आहे, हे कौनसी आझादी आहे भाई? तरुण मुली, एवढ्या तरुण मुली एवढे कमी कपडे घालून पुण्याच्या रस्त्यावर, आणि हे किती सामान्य बाबा, कोणीही या विषयाकडे लक्षसुद्धा देत नाही की हा मुलगा दारू पिऊन येत होता, हा बिघडलेल्या बापाचा मुलगा आहे, तो दारू पिऊन येत होता, त्याला शिक्षा व्हायलाच हवी, त्यात काही दुमत नाही. तोही त्यातलाच 17 वर्षाचा मुलगा जाऊन दारू पितोय. त्याच्या बापाजवळ कितीही पैसा असला त्याच्या बापाने आजच त्या पैशाला आग लावून द्यावी. 4 आणे जे संस्कार तो त्याच्या मुलाला देऊ शकला नाही. पण जी मुलगी आणि मुलगा जे मध्य प्रदेशमधले जबलपूरचे सांगण्यात येतात, म्हणजे काही कुठे राजस्थानचं सांगण्यात आलं, कुठे जबलपूर उल्लेख आहे, कुठे मध्य प्रदेश उल्लेख आहे, कुठे कुठे त्या मुलाचं नाव मुसलमानांसारखं दाखवण्यात आलं. तिथे बरेच जणांनी लव जिहादचं पण कनेक्शन लावण्याचा प्रयत्न केला. तर तो आपला विषय नाही आहे आज. कारण की अनीस अवधिया, त्याचा अनीश अवलिया करून जो फिर्यादी होता त्याचा मित्र, त्या फिर्यादीचं नाव रमजान मुल्ला, एकीब रमजान मुल्ला, त्याच्यावरून बऱ्याच लोकांनी ते कनेक्शन काढलं की दोघेही मुसलमान असतील वगैरे. हा प्रश्नच नाही आहे इथे प्रश्न आहे की इतक्या रात्री तो मुलगा आणि ती मुलगी, तो परदेशातून आला होता, त्याने पार्टी दिली रात्री, नाईट लाईफ
आपल्या माजी पर्यावरण मंत्र्यांनी जे नाईट लाईफ प्रमोट केली होती आदित्य ठाकरेंनी, तेव्हा बऱ्याच अंशी लोकांनी विरोध केला होता आणि विरोध करणारे लोकसुद्धा ह्याकडे कुठेही लक्ष देताना मला दिसत नाही आहेत की एवढ्या रात्री हे दारूची दुकानं, हे पब्स, हे बार हे चालू राहतात. त्याच्यामध्ये तरुण तरुणी आणि खास करून तरुणी म्हणतोय मी, मला तुम्ही कर्मठ म्हणा, सनातनी म्हणा, भुरसटलेल्या विचाराचं म्हणा की काहीही म्हणा, एक बाप म्हणून त्या बापाला काय वाटत असेल की त्याची 17, 18, 19, 20 वर्षाची मुलगी रात्री मद्यधुंद अवस्थेत कुठल्या तरी मुलासोबत बेफिकीरपणे रस्त्यावर फिरतीये. हेच मी माझ्या मित्रांना बोलून दाखवलं त्या रात्री आणि त्याच रात्री हा अपघात घडला. यांच्या आईवडिलांना काळजी वाटत नसेल का? आणि बरेच लोक म्हणतात की पुण्याच्या बाहेरचे आहेत. अशातलाही काही भाग नाही. हे जरी अपघात झालेली लोक पुण्याच्या बाहेरची असली तरी पुण्यामधल्या प्रॉपर लोक खूप काही प्रचंड संस्कारी आहेत अशातला भाग नाही आहे. तिथे प्रॉपर सुद्धा ह्याच अवस्थेत त्यांची मुलं मुली सुद्धा ह्याच अवस्थेत रात्री बेरात्री बाहेर फिरताना दिसतात आपल्याला. हा पुण्यातून बाहेरून येऊन घाण होती आहे आणि आतून येऊन घाण होती आहे अशातला काही भाग नाही आहे. सांस्कृतिक शहर ज्याला आपण म्हणतो एकेकाळी, त्या शहरामध्ये मद्यधुंद अवस्थेत रात्री 12-1 वाजता मुलं मुली फिरतायत. तर मग श्रीमंताचा मुलगा असो की गरीबाचा मुलगा असो. हेच अमितेश कुमार जे आज पुण्याला आहेत, हे जेव्हा अमरावतीला यांची पोस्टिंग होती तेव्हा रात्री जवळपास 12च्या सुमारास, 12-1च्या सुमारास जेव्हा कॉलेजला होतो, मला असं म्हणायचं आहे, तेव्हा आम्ही एक ॲक्सिडेंट बघितला. आम्ही एरविन चौकामध्ये चहा प्यायला जायचो तेव्हा. रात्री आम्हाला जर्नल कंप्लीट करायचे असायचे, रात्रभर आम्ही लिहायचो आणि तेव्हा एक ॲक्सिडेंट आम्ही बघितला आणि आम्ही पेट्रोलिंगवाल्या पोलिसांना ती बातमी कळवली. पोलिसांनी आम्हाला उचलून आतमध्ये टाकलं. त्याला कारण हे होतं की ते पेट्रोलिंग करत असताना त्यांचा पहिला प्रश्न असा होता की तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करताय? आम्हाला आय कार्ड घालून जायला लागायचं. अमितेश कुमारांनी एवढं स्ट्रिक्ट केलेलं होतं तेव्हा वातावरण. मला आजही आठवते की अमरावती जेव्हा अमितेश कुमार यांच्या हातात गेली तेव्हा त्यांनी इतकं भयंकर स्ट्रिक्ट वातावरण केलेलं होतं की 5 ते 7 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं, 10 मिनिटात कमांडो पथक यायचं. कुठे काही राळा झाला, कुठे काही वादावादी झाली, कुठे कुठल्या मुलीची छेड काढण्यात आली तर इतकं टाईट वातावरण तेव्हा पोलिसांनी केलेलं होतं. आज आपण पोलिसांच्या डोक्यावर खापरं फोडतो. मी तर नेहमीच फोडतो. पण तरीसुद्धा मला एक असं वाटतं की पोलिसांना सुद्धा ह्या मानवाधिकार आयोग, हे वोकिझम ह्या गोष्टींचं बर्डन आलेलं असेल. आज अमितेश कुमारच पुण्याला आहेत, पण रात्री ते पेट्रोलिंग, ते गस्त घालणंच बंद झालंय. ते पोलिसांचं हटकणंच बंद झालंय. खूपदा कामानिमित्त मी रात्रीचा बाहेर असतो. जी लोक कामानिमित्त रात्री बेरात्री फिरतात त्यांचा भाग वेगळा. नाशिकचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या परशुराम जयंतीचा, भगवान परशुरामांच्या जयंतीचा, मी जेव्हा परत येत होतो तेव्हा मला तिथे नाशिकमध्ये खूप उशीर झाला, रात्र झाली. मी एकदा निघालो की मला बऱ्याच ठिकाणी जायचं काम पडतं. तेव्हा एक स्विफ्ट कार निळ्या रंगाची इतकी बेफामपणे रस्त्यावर धावत होती की असं वाटलं की हे कुठे ना कुठे जाऊन ठोकणार. तिने 2दा आम्हाला कट मारला नाशिकमध्ये. पहिल्यांदा मला असं आठवतं की जेव्हा मी एकदम कॉलेजच्या दिवसामध्ये, महाविद्यालयाच्या दिवसांमध्ये मला आठवते की अशा पद्धतीने मस्ती रस्त्यावर करणं इतकं सोपं नव्हतं. पोलीस हटकायचे, पोलीस टोकायचे. पण हे जे आता नाईट लाईफ जे काही ताकदीने प्रमोट होतीये, हे जे मद्यधुंद अवस्थेत हे जे मोठमोठे श्रीमंत लोक म्हणा, गरीब लोक म्हणा, कोणीही म्हणा, जे रस्त्यावर फिरतायत, बरं हा सगळा ही सगळी खापरं श्रीमंतांच्या डोक्यावर फोडून चालणार नाही. पुण्यातून एकदा रात्री मी जात असताना मोशीच्या तितक्यात एका झोपडपट्टीजवळ 2 मुलं रस्त्यात राडा घालत होती आणि रस्त्यावरच्या गाड्या अडवत होती. मी तिथं गाडी थांबवली. माझ्या गाडीवर सुद्धा त्यांनी एक बुक्की वगैरे मारली, गाडी थांबवायचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात मागून एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं की कृपा करून तुम्ही इथे थांबू नका. हे काही दोघंच नाही आहेत म्हणे, दिसतात दोघं. इथे भरपूर राडे होत असतात, भरपूर त्यांचा जमावडा असतो. तेव्हा माझ्या मित्रांनी मला आवरलं आणि मला असं वाटलं की एकदम हातापायाच्या काळ्या छातीच्या पत्रवळ्या, दोघंही छपरी पोरं, ते साईडनं ते कट मारलेली कोंबड्यासारखी केस उभे केलेली. म्हटलं 2-2 रट्ट्यात खाली पडतील हे. पण मला विचारायला मी थांबलो तिथे आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी माझ्या इथं काही पोलीस मंडळी जेवायला होती. त्यातले एक कॉन्स्टेबल होते, तरुण होते एकदम, लागलेले, न्यू जॉईनिंग. त्यांच्याशी जेव्हा मी हा विषय डिस्कस केला, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप छान केलं, खूप चांगलं केलं, तुम्ही तिथे थांबले नाही. आणि त्यांनी मला मुंबईची एक घटना सांगितली ज्यामध्ये एका कॉन्स्टेबलला इंजेक्शन देऊन मारलं. तुम्ही ही बातमी बघितली असेल बऱ्याचशा लोकांनी. ह्या छपरी पोरांनी, ह्या गंजेडी पोरांनी इंजेक्शन देऊन एका कॉन्स्टेबलची हत्या केली मुंबईच्या. त्यामुळे सगळी खापरं श्रीमंतांच्या डोक्यावर फोडायची गरज नाहीये. झोपडपट्टीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्या भागामध्ये सुद्धा क्राईम प्रचंड आहे, खूप जास्त प्रमाणात आहे. तिथे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.
म्हणजे सर्वच काही जबाबदारी मध्यमवर्गीय लोकांनी, संस्काराची म्हणा किंवा रात्री बेरात्री बाहेर फिरायचं नाही किंवा 7च्या आत घरात, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला दिसेल की फक्त मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुण-तरुणींनीच फक्त आपल्या खांद्यावर घेतलेल्या आहेत का, असं वाटायला लागतं. कुठे-कुठे ते सुद्धा आता बिघडत चाललेले आहेत. त्यांना श्रीमंतांचं अनुकरण करायचं आहे. त्यांना त्यांच्यापेक्षा वरच्या लोकांचं अनुकरण करायचं आहे. गुन्हेगारी हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी कॉलेजमध्ये, काल परवा मी एक कॉलेजचा व्हिडिओ बघितला. त्यामध्ये कोयते घेऊन कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये पिंपरी चिंचवड येथे कोयते घेऊन पोरं घुसलेली आहे. हा सगळा कशाचा परिणाम आहे? आपला समाज, एक समाज म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त त्या गाडीने ठोकलं आणि पोलिसांनी त्याला पिझ्झा बर्गर खाऊ घातले इथपर्यंतच हा विषय मर्यादित नाहीये. तो बाप श्रीमंत असो, तो बाप गरीब असो किंवा तो बाप मध्यमवर्गीय असो, तो बाप आज कुठे कमी पडतोय? त्यांची मुलं जी रस्त्यावर छपरीगिरी करत फिरतायत, मग ते एखाद्या चांगल्या महागड्या गाडीमध्ये करत असो, ते स्विफ्टमध्ये करत असो किंवा ते रस्त्यावर पायी करत असो, हे छपरीगिरी करणारी ही पोरं हे आपल्या पोटी कशी काय जन्माला आलीत? आपण संस्कारामध्ये कुठं कमी पडलोय? पोलिसांची सुद्धा जी जबाबदारी आहे, ती पोलिसांची जबाबदारी केवळ एक जे वातावरण निर्माण होतं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर, पैशाच्या जोरावर आपल्याला माहिती आहे सगळंच बदलतं. आमच्या देशाची जी ओळख आहे, ती ओळख काय आहे? ती ओळख आहे आमच्या देशाचे संस्कार. आमचा देश हा कायद्यावर चालत होता का आजपर्यंत? हा देश चालत होता त्याच्या घरात त्या मुलांना मिळालेल्या संस्कारावर. आज आपल्या देशाची प्रतिमा, आपल्या देशाच्या संस्कृतीची प्रतिमा आजच्या तरुणांच्या मनामध्ये इतकी मलिन केलेली आहे, इतकी ग्लानी भरलेली आहे त्यांच्या मनामध्ये स्वतःच्या संस्कृतीबद्दल, स्वतःच्या देशाबद्दल, की त्यांना याच्याशी काही देणं-घेणंच नाहीये. की आपण कुठल्या संस्कृतीतून येतो, कुठल्या देशात, आपली आपली विरासत काय, आपली धरोहर काय, आपला वारसा काय आहे, याच्याशी त्यांना काही सोयरसुतक नाहीये. ते समजतात की आमचा देश नालायक होता, इथे ब्राह्मणांनी राज्य केलं, आम्हाला 5000 वर्ष पाणी पाजलं नाही, बस. याच्यावरती त्यांना काही माहीत नाहीये. त्या पोरांना आज जे हे रील स्टार आहेत, जे एल्विश यादव सारखी लोक आहेत, जे लोक मारन दी बात करे मेरे यारनी म्हणून गाड्या फिरवतात, ती पोरं आमच्या पोरांसाठी आदर्श झालेली आहेत, छपरी पोरांसाठी. आणि आजची जी आमची IT सेक्टरमध्ये काम करणारी तरुणाई आहे, त्यांना वीकेंडमध्ये फक्त लाईफ एन्जॉय करायची, एवढंच काय त्यांच्या मनामध्ये रुजलेलं आहे. कोंडवे धावडे परिसरामध्ये महादेवाच्या एका मंदिरामध्ये अभिषेकासाठी आम्ही गेलो होतो. मला तिथं बोलावलं होतं. तिथे माझ्या असं लक्षात आलं की बाबा इथे एका मुलाचा हात तुटला काही दिवसांपूर्वी. तो वीकेंडला पार्टी करायला गेलेला आणि परत येताना त्याचं भांडण झालं काही पोरांसोबत आणि त्याच्यात झटापटीत तो ट्रेनमधून खाली पडला. ट्रेननं गेला होता तो, विशेष म्हणजे जवळ पडतं म्हणून किंवा लवकर ॲसेसेबल आहे म्हणून, आणि त्याचा हात तुटला. कायमस्वरूपी तो जीवनातून उठला. वीकेंडची एन्जॉय करायचं आहे, वीकेंडची पार्टी करायची आहे, आम्हाला दारू प्यायची आहे, ठासून दाबून आम्हाला दारू प्यायची आहे. चंगळवादी वृत्तीकडे आपला समाज इतक्या ताकदीनं झेप घेतोय, इतक्या ताकदीनं आम्ही चंगळवादी होतोय की आम्हाला फक्त त्या कारने उडवणारा तो मुलगा दिसतोय आणि त्याचा पैसा दिसतोय. पण सोबत त्या रस्त्यावर इतर लोक रात्री 12, 1, 2 वाजता ते तरुण-तरुणी तिथं फिरत आहेत आणि ते कामावरून परत येत आहेत का? ते कुठलं काही तात्विक किंवा कुठलं काही ज्याला म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करून येत आहेत का परत? ते कुठे काही मौज-मजाच करायला गेले होते ना, आणि मौज-मजा करायचा हा कुठला वेळ आहे? ही कोणती वेळ आहे? बेरात्री ही कुठली नाईट लाईफ आहे? हे कोणतं कल्चर आमच्या देशामध्ये आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय, इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय? हे कुठली संस्कृती आमच्या देशामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय? ह्यावर मात्र कोणी बोलताना दिसत नाही, कारण की तिथे वोकिझमचा विषय येतो, तिथे स्त्री स्वातंत्र्याचा विषय येतो. कोणी रात्री कुठे कसं काय फिरावं? आता मी सांगतो की मी 12 वाजता रस्त्यावर, मी गोट्या खेळायला गेलो होतो का तिथे? मजूर वर्ग आहे, कोणी काम करून येते, कोणी कुठल्या कामासाठी जाते, कोणाच्या घरी मृत्यू झालाय, कोणी कुठल्या कार्यक्रमाला जाते, कोणाला लग्नाला जायचं आहे. ह्या गोष्टी आपण समजू शकतो आणि ह्या लोकांसाठीच ही लोकं जी रात्री बेरात्री कामानिमित्त बाहेर पडतात, त्या लोकांच्या सुरक्षेसाठी ही जी माकडं, हे जे निशाचर, हे जे रात्री एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलेली आहेत, ते छपरी त्या गल्लीबोळातले, त्या झोपडपट्टीतले, त्याच्यापासून हे महालात राहणारे, हे जे अमीर बापाचे बिगडे हुए हे जे शहजादे आहेत, यांच्यापर्यंत ह्या सगळ्यांवर लगाम कसणे खूप गरजेचं आहे. समाजाचं वातावरण गढूळ होतंय. सर्व स्तरांमधून समाजामध्ये, म्हणजे रील्समधून म्हणू नका, प्रसार माध्यमातून म्हणू नका, समाज माध्यमातून म्हणू नका, सगळीकडून एकच सारखा भडीमार चालू आहे. तो म्हणजे आपल्या देशाला संस्कारहीन करायचं आहे. चंगळवादाकडे समाजाला ओढायचं आहे ताकदीने. आणि अशा पद्धतीने ही तरुणाई जर का अशाच काम करत राहिली, अशाच पद्धतीने आमच्या मुली जर का 12-12, 1-1 वाजता, 1:30 वाजता बाहेर फिरत राहिल्या आणि त्या स्वातंत्र्याच्या नावाखाली फिरत राहिल्या आणि त्याला आम्ही जस्टिफाय करत राहिलो, तर उद्या चालून अशा पद्धतीनं मुलं उडवणे, गाड्या ठोकणे, खून करणे, ह्या गोष्टीला सुद्धा आमचा समाज जस्टिफाय करायला लागेल आणि ह्या गोष्टी खूप कॅज्युअल होऊन जातील. आजपासून 20 वर्ष अगोदर जर का कोणी म्हटलं असतं
की एक तरुणी रात्री 12 वाजता रस्त्यावर दुर्घटनाग्रस्त झाली, अपघातग्रस्त झाली, तर लोकांनी पहिल्यांदा हा प्रश्न विचारला असता की ठीक आहे, त्याची चूक आहे, सगळं मान्य आहे, पण रात्री 12, 1 वाजता, 2 वाजता ही मुलगी एका तरुणासोबत काय करत होती? पहिला प्रश्न तिथे. परंतु तरुण तिथं काय करत होता? फक्त मुलींसाठीच बंधन आहे तशातला भाग नाही. पण हा रात्री 2-3 वाजता रस्त्यावर काय करत होता? हां, मग त्याला काही रिझनेबल कारण जर का भेटलं असतं, की बाबा ते कुठल्या लग्न समारंभातून परत येत होते, कुठल्या कार्यक्रमातून ते परत येत होते. कारण की असं आवश्यक नाही, की तुम्ही फक्त दारू पिऊन येत असाल आणि तुमचा ॲक्सिडेंट होऊन तुम्ही मरणार. तिचं कल्चर आपल्या समाजामध्ये किती ताकदीनं फोफावत आहे, त्याच्याकडे मात्र कोणाचं लक्ष नाही. तिकडे आपल्या सगळ्यांचं सपशेल दुर्लक्ष आहे. ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. त्याच्यासाठी समाजामध्ये जागृतीची आवश्यकता आहे, संस्कारांची आवश्यकता आहे. आपल्याला परत आपल्या संस्काराकडे वळण्याची आवश्यकता आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.